अनुराधा भाग 2. बाबा, तुम्ही हे जे काही करत आहात ते चुकीचं आहे आणि मी अनुसोबत तसं काही होऊन देणार नाही. पवन चिडून बोलतो. तू या सगळ्यापासून दूर राहणार आहेस, समजलं? जर तू तिला स्वतःसोबत घेऊन जाण्याचा विचार करत असेल तर तुझ्या डोक्यातून काढून टाक. दुपारी आपल्या घरात जो काही तमाशा झाला तेव्हा तू नव्हतास, म्हणून तुला काहीच माहिती नाही. उद्या त्या मुलाची माहिती आली की चौकशी करून त्यांना पुढच्या आठवड्यात बोलावून घेणार आहे. येत्या महिन्याभरात अणूचे लग्न करून तिची पाठवणी करणार आहे मी, समजलं? त्यामुळे तू यामध्ये पडू नकोस आणि तसं काही केलं तर तुला आमची मिलेली तोंड बघावी लागतील. अणूचे बाबा तणतणत रूममध्ये निघून जातात. त्यांचे बोलणे ऐकून पवन सुन्न होतो. त्याचा तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नाही की हे त्यांचे बाबा बोलत आहे. त्यांनी दिलेल्या धमकीने पवन घाबरतो. त्याला माहिती होतं बाबा जे बोलतात ते करून दाखवतात. दुसऱ्या दिवशी दुपारी बाबांच्या मोबाईलवर त्या मुलाची माहिती आणि फोटो येतो. मुलगा दिसायला एवढा चांगला पण नसतो, पण त्याची प्रॉपर्टी बघून तिच्या बाबाचे डोळे चमकतात. मुलगी जर पैशात खेळणार असेल तर त्या मुलाच्या रूपाला घेऊन काय करायचं असं ते विचार करू लागतात. अहो, पण तो मुलगा तर आपल्या अणूपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. नको, आपल्याला हे थळ अजून आपल्या अणूला यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. तुम्ही सतीश भाऊजींना नकार कळवा आणि आपल्या अणूचा फोटो पाठवू नका. अणूची आई विरोध करत बोलते. त्यात काय झालं विद्या, आपल्या दोघांमध्ये तेवढेच अंतर आहे की. अगं, मुलाचे वय नाही, प्रॉपर्टी बघायची असते. अगं, आपली अणू पैशाच्या राशीवर लोळत खूप सुखी होईल ती, अणूचे बाबा बोलतात. पण अहो, तो मुलगा अणूपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. एवढं अंतर. आणि आता काळ बदलला आहे. आपल्या वेळी सगळं वेगळं होतं. आता आपण 20व्या शतकात आहोत, समजून घ्या. पुढे जाऊन अणूला त्रास होईल. तिची आई अणूच्या बाबांना विनंती करत बोलते. हे बघ, हे स्थळ मला पसंत आहे आणि आजपर्यंत घरातील सगळे निर्णय मीच घेत आलो आहे आणि हा निर्णय पण मीच घेणार आहे, समजलं? आणि कोणी मला अडवू शकत नाही. अणूचे बाबा तिच्या आईसमोर रागाने बोट नाचून बोलतात. ते तिथून रागाने निघून जातात. त्यांना पण अणूच्या बाबाचे वागणे आवडले नव्हते. हे बघा, तुम्ही जर अणूवर जबरदस्ती केली तर मी तिला घेऊन घरातून निघून जाईल, तिची आई त्यांच्या मागे मागे येत बोलते. ते ऐकून त्यांचे पाय जागेवर थबकतात. ठीक आहे, जा, पण जाताना माझ्या चितेला अग्नी देऊन जा. जर घरचेच सगळे माझे विरोधात असतील तर मी जगून काय करू? त्यापेक्षा मी माझा जीवच घेतो. असं बोलून ड्रॉवरमधून झोपेच्या गोळ्याची बाटली काढून ते गोळ्या हातावर घेतात. तसं तिची आई त्यांचे हात ढकलून देते. काय करत होता तुम्ही? तुम्हाला काय झालं तर आम्ही कोणाकडे बघायचे? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं होईल. त्या रडत त्याच्या पायाशी बसत बोलतात. अणू हे सगळं बघत होती आणि ऐकत होती. ती रडत रूममध्ये जाते आणि स्वतःला बेडवर झोपून देते. का बाबा मला समजून घेत नाहीत? मला का ते एवढा हट्ट धरून बसले आहेत? मला माझे बाबा हवे आहेत. नाही, माझ्यामुळे त्यांना काय झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ती डोळे पुसते. एका रविवारी मुलाकडील लोक तिला बघण्यासाठी येतात. तिची आई आणि काकू तिला तयार करून बाहेर घेऊन येतात. मुलाकडील काही बायका तिला प्रश्न विचारतात. ती एकदा पण मान वर करून त्या मुलाकडे बघत नाही. काही वेळाने तिला आत जायला सांगतात. सगळ्यांना अणू पसंत पडते. मुलगा आणि त्यांचा भाऊ आणि मुलगा दोघे पण खुश असतात. आम्हाला मुलगी पसंत आहे, पण तुम्ही मुलीला एकदा विचारून बघा. तिचे पण मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुलाचे वडील अणूच्या बाबांना बोलतात. त्याची काही गरज नाही. आमची मुलगी आमच्या श्वेताबाहेर नाही आणि तिने सुभाषरावांचा फोटो बघून त्यांना पसंत केलं आहे, अणूचे बाबा बोलतात. तशी ती मंडळी खुश होतात. काय सुभाषराव, तुम्हाला मुलगी पसंत आहे ना? मुलाचे वडील मुलाकडे बघत विचारतात. तसं तो मान हलवून होकार देतो. अणूचे मामा आणि मामी पण आलेले असतात. अणूचे बाबा सोडले तर तो मुलगा कोणालाच आवडत नाही. अणूचे मामा अणूच्या बाबांना आत बोलवतात. काय करत आहात भाऊजी? आपल्याला विचार करायला थोडा वेळ नको का? अणूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना परस्पर होकार कसा देऊ शकता? अणूचा मामा तिच्या बाबावर चिडून बोलतात. हे बघ सुहास, अणूला मी जन्म दिला आहे. तिचं भलं कशात आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि तुमच्या सल्ल्याची गरज नाही मला. अणूचे लग्न याच मुलाशी होणार, तिचे बाबा ठणकावून सांगतात. ते ऐकून तिच्या मामाला पण धक्का बसतो. त्यावर ते काहीच बोलत नाहीत. त्याच दिवशी तिचं लग्न फिक्स होतं. 15 दिवसांनी साखरपुडा आणि 2 महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त काढतात. अणू तर स्वतःला रडून रडून त्रास करून घेत होती. बघता बघता साखरपुडा होऊन जातो. दिवसेंदिवस अणूची तब्येत खराब होऊ
लागली होती ना. ती व्यवस्थित जेवत होती ना झोपत होती. ती बाबांच्या समोर पण येत नव्हती. ती त्यांच्याशी एका शब्दाने बोलत नव्हती. बघता बघता अनुच्या लग्नाची तयारी चालू होती. पण अनुला कशात इंटरेस्ट नसतो. तिने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेले असते. आज अनुची हळद असते. तिच्या मामी आणि मावशी तिला तयार करून खाली घेऊन येतात. पवन तिचे पाय धुतो. ती अगदी एखाद्या निर्जीव मूर्तीसारखी झाली होती. तिला काही समजत नव्हतं ती काय करत आहे. ती आई, मामा, मामी, काकांच्या पाया पडून आशीर्वाद घेते. सगळे तिला मिठी मारून रडू लागतात. पण ती डोळ्यातून पाण्याचा एक थेंब काढत नाही. शेवटी ती तिच्या बाबांच्या समोर येते. ती त्यांच्याकडे न बघता त्यांच्या पाया पडते. ते तिला जवळ घेण्यासाठी हात पसरतात. ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या छोट्या भावाकडे जाऊन त्याला मिठी मारते. तो रडत तिच्या कपाळावर किस करतो. ती पवनकडे जाते. तो तिला मिठीत घेतो. अनु, सॉरी, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. मला माफ कर बाळा. पवन तिला मिठीत घेऊन रडू लागतो. भाई, या घरातील माझा शेवटचा दिवस आहे. आता मरेपर्यंत मी या घरात पाय ठेवणार नाही. भाई, मला भेटायला येशील ना? आता भैया आणि तुझ्याशिवाय माझं या जगात कोणी नाही. जेव्हा मला तुझी गरज लागेल तेव्हा तू येशील ना? ती चेहऱ्यावरचे भाव बदलत बोलते. तिच्या डोळ्यामधील अश्रू सुकून गेलेले असतात. अनु, काय बोलतेस बाळा? अगं, तुझं लग्न झालं तरी या घरावर, इथल्या माणसावर तुझा तेवढाच हक्क आहे जेवढा लग्नाच्या आधी होता. पवन तिला जवळ घेत बोलतो. भाई, माझ्या रक्ताच्या माणसावर हक्क नाही तर मग या दगडा विटाच्या भिंतीवर काय हक्क दाखवणार? या घरात माझं कोणी नाही. उद्या लग्नाच्या विधीमध्ये या घरातील माणसं सोबत असणारी नाती पण त्या सप्तपदीच्या अग्निकुंडात जळून जातील. ती निर्विकारपणे बोलते आणि गाडीत जाऊन बसते. तिचे बोलणे ऐकून पवनला धक्का बसतो. तिचे शब्द काय चिरत होते. तो तसाच उभा असतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.